आहे मन भगवंताच्या चरणाजवळ जात नाही तोपर्यंत चित्त जाग्यावर स्थिर राहणार नाही, आणि जोपर्यंत चित्त जाग्यावर स्थिर राहणार नाही तोपर्यंत आनंद मिळणार नाही. आनंद जर पाहायचा असेल तर भगवंताकडे जावं लागेल. आनंद तुम्ही आम्ही बघतो, परंतु आपला आनंद तात्पुरता आनंद असतो. आता बरेचसे जण आनंद बघतात. आपला आनंद काय आहे? सकाळी अतिशय सुंदर गरमागरम जेवण केलं, बस एवढ्यातच आनंद आहे. हा आनंद कुठपर्यंत टिकतो? दुपारची भूक लागेपर्यंत. आनंद टिकतो का? नाही टिकत. दुपारी छान जेवण केलं की हा आनंद सायंकाळची भूक लागेपर्यंत टिकतो. हा आनंद पुरेपूर टिकत नाही. एवढं जाऊ द्या. आनंद कशामध्ये असतो? एक दिवस आनंदात गेला की हा आनंद, परंतु हा आनंद नाही माय बापो. कुठल्या ठिकाणी फिरायला गेलो आणि फिरून आल्याच्या नंतर जो आनंद भेटतो तो आनंद नाही माय बापो. आनंद कुठे आहे सांगेन मी. आनंद हा भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ आहे. पंढरपूरला जा, महिनाभर चलत जा दिंडीत, आणि तिथे गेल्याच्या नंतर भगवंताच्या चरणाचं दर्शन कसं बस दिंडीत घुसून घ्या. दर्शन बारीत घुसून घेताना तुम्ही दर्शन बघितलं ना पंढरपूर? नसल बघितलं तर आता जा, आता फ्री झाले. अर्ध झालंय, अर्ध आपल्याला यांना नाही. जा पंढरपूरला या दर्शन घेऊन, जा आळंदीला या दर्शन घेऊन. तिथे गेल्याच्या नंतर खूप आनंद आहे, आणि तो आनंद आपल्या इथे मिळणार नाही. हा आनंद भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ आहे. सच्चिदानंद रूपाय, हे रूप आहे ना भगवान परमात्म्याचं, खूप सुंदर आहे. सर्व आत्मसिद्ध करावं लागतं हे, त्याच्यानंतर भगवंताच्या जवळ जातो. नाही तर असं तसं नाही जमायला जायला. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. 3 प्रकारचे ताप आहेत. ते ताप तुम्हाला आम्हाला सुचू देत नाही. ते ताप जोपर्यंत शरीरातले जात नाही तोपर्यंत भगवंताजवळ जात नाही. आणि मी सुरुवातीलाच सांगितलंय, हा पूर्ण सार्य पहिल्या श्लोकामध्ये आहे. जोपर्यंत भगवंत आपल्याला कळत नाही, आपलं मन जोपर्यंत भगवंताजवळ जात नाही तोपर्यंत आनंद मिळणार नाही. आणि जोपर्यंत हे 3 ताप आपल्या शरीरातले जात नाही तोपर्यंत ही आनंद मिळणार नाही, भगवंताच्या चरणाजवळ जात नाही. ताप म्हणजे हिवताप का? थंडी ताप का? नाही. आध्यात्मिक, आदि दैविक, आदि भौतिक असे 3 ताप आहेत. हे सगळे ताप आपल्या शरीरातले जाणं गरजेचे आहे. तोपर्यंत भगवंताच्या जवळ जाऊ शकत नाही. असे आहे भगवान परमात्म्याचं महात्म्य. हे महात्म्य तुम्हाला आम्हाला अखंड 7 दिवस श्रवण करायचंय. समोर जी कथा अशी येते की सुखदेवाच्या अवताराची कथा सांगितल्या जाते. अतिशय सुंदर कथा असणारी. एकदाचा प्रसंग असा येतो माय बापो, ब्रह्मदेवाने ना अतिशय सुंदर सभा घेतलेली आहे. त्या सभेमध्ये सर्व साधू संत देवता आलेले आहेत. आता सगळे जण एकत्रित बसल्याच्या नंतर चर्चा होतेच. आता इथं बरेच जण बसलेले आहेत. बसल्याच्या नंतर जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत तुमच्यात तुम्ही आपापसात चर्चा करताच ना. होती चर्चा, म्हणून चर्चा व्हायला लागली. चर्चा अशी व्हायला लागली, म्हणतात या त्रिभुवनामध्ये सर्वात सुंदर महागडी वस्तू कोणती? आता एक म्हणते सोनं. म्हणले सोनं? नाही नाही, सोनं सगळ्यात महागडं नाहीये. नाही नाही म्हणले, सोनं फार महागडे. सोनं महागडं नाहीये. प्रत्येकाच्या जवळ सोनं तुम्हाला आम्हाला पाहायला भेटेल. आहे ना सोनं गळ्यामध्ये? मागच्या सोनं तुमच्याकडे नाहीये का?
पुरुष मंडळी, माय बाप हो, तुमच्याकडं असते सोनं, प्रत्येकाकडं थोडं ना थोडं सोनं असते. मा नागिन हलवा ना माय, आहे ना सोनं, मी मागत नाही, फक्त हो म्हणा, नाही मागणार. मागितलं तर शेवटच्या दिवशी मागीन छटा कस देसाल ना, मग छटाक भर प्रत्येकाकडं, जास्त नाही मागणार, शेवटच्या दिवशी मागे. सोनं हे जास्त महागडं नाहीये, प्रत्येकाकडे भेटत नाहीये. मग म्हटले चांदीचा तो विषयच काढता येत नाही, चांदी सुद्धा नाही. मग हिरा सुद्धा आता प्रत्येकाकडे झालाय. श्रीमंत, अब्जोपती, करोडपती असणारे लोक, यांच्याकडे हिरे बरेचसे आहेत. आपले राजा लोक झाले, यांच्या मुकुटामध्ये सुद्धा हिरे होते, माणिक, मोती. म्हटलं हे सगळ्याकडे भेटते. धन, प्रॉपर्टी, दौलत प्रत्येकाकडे आहे, कोणी सर्वसाधारण राहिलं. म्हटलं मग हा काय असेल? विचार केला तर विचार करता 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 एक म्हणतो, प्रेम फार महत्वाचं आहे. प्रेम, हा प्रेम भेटत नाही प्रत्येकाकडं. आज जे आम्हाला या गौळ गावामध्ये प्रेम भेटले, प्रत्येक गावामध्ये भेटल असं शक्य आहे का? नाहीये शक्य. प्रेम फार महत्वाचं आहे. म्हटले प्रेम. नारदजी बसलेले होते समोर ब्रह्मदेवाच्या, आणि समोर बसले असताना नारदजी म्हणतात, हे प्रेम ना माझ्या विष्णू भगवान परमात्म्याकडं, लक्ष्मी मातेकडं आहे बघा. मग एक संत उठले, नाही म्हटले त्यांच्याकडे सुद्धा एवढं प्रेम नाहीये. कस काय प्रेम नाही? माझे गुरु आहेत ते, माझ्या भगवान परमात्म्याकडे प्रेम आहे. म्हटले नाही, त्या द्रौपदीने अर्ध्या रात्री बोलावलं, सगळं सोडून भगवान परमात्मा धावत धावत गेले. प्रेम जर असता तर लक्ष्मी मातेला सोबत नेलं असतं, सोबत नाही नेलं. म्हणले नाही, ती अडचण होती, द्रौपदी मातेला जावं लागलं. नाही, एखाद्या भक्तानं अर्ध्या रात्री जरी आवाज दिला तर बिना चपलाचे धावत धावत जातात तुमची विष्णू. लक्ष्मीला कधी नेले का? लक्ष्मी मातेला नाही नेलं. नाही त्यांच्याकडे प्रेम. ब्रह्माने येत जगाची उत्पत्ती करण्यात व्यस्त आहेत, यांच्याकडेही नाही प्रेम. मग प्रेम कुठं आहे? तर प्रेम भोलेनाथांकडं. भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर असंख्य वेळ तिथेच बसून असतात, कुठंच जात नाही. त्या दोघांकडे प्रेम आहे. आता नारद